हॅलो एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं आपल्या बायोलॉजी टॅब या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 12वीचा फर्स्ट चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर चालू करणार आहोत. महाराष्ट्र बोर्डचा जर विचार केला तर या चॅप्टरवरून आपल्याला बोर्डमध्ये विथ ऑप्शन 8 मार्क्ससाठी विचारलं जातं आणि थेअरीमध्ये आपल्याला 6 मार्क्ससाठी लिहावं लागतं. तर ठीक आहे, तर या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहे? चॅप्टर नंबर फर्स्ट आहे आपला रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. याच्यामध्ये आपण बघणार आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन काय असतं, किती प्रकारचं असतं, तर आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचं असतं. तर कोणत्या कोणत्या प्रकारचं? असेक्शुअल आणि सेक्शुअल. या व्हिडिओमध्ये मेनली आपला फोकस असणार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनवर. असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन डिटेल बघणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण लक्ष आपलं कशावर असणार आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शनवर. ठीक आहे, तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन काय असतं? रिप्रोडक्शन हे एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. Reproduction is a biological process in which organisms give rise to individual of their own kind. रिप्रोडक्शन मध्ये काय होतं? कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आता आपण प्लांट बद्दल बोलत आहे, तर प्लांट्स काय करतात? या रिप्रोडक्शनचा यूज करून काय करतात? गिव्ह राईज टू न्यू इंडिव्हिज्युअल्स. नवीन इंडिव्हिज्युअल्सना किंवा नवीन ऑफस्प्रिंग्सना किंवा नवीन स्पीसीजना काय करतात? गिव्ह राईज टू न्यू इंडिव्हिज्युअल्स. नवीन इंडिव्हिज्युअल्स तयार करतात. कोणासारखे? ऑफ देअर ओन काइंड. स्वतःच्याच प्रजातीसारखे नवीन ऑर्गॅनिझम काय करतात? ते जन्माला घालतात. कशासाठी? तर इन्शुरिंग कंटिन्युटी ऑफ देअर लाईफ. इन्शुरिंग कंटिन्युटी ऑफ देअर लाईफ म्हणजे एक स्पीसीज आहे, कुठली एक स्पीसीज आहे प्लांटची, ठीक आहे. जर त्यांनी रिप्रोडक्शन नाही केलं तर काय होईल? त्यांचे नवीन प्लांट्स तयार होणार नाहीत. रिप्रोडक्शननुसार नवीन प्लांट्स तयार होणार नाहीत. जर नवीन प्लांट्स तयार झालेच नाही तर काय होणार? त्यांची जी स्पीसीज आहे ती संपुष्टात येऊन जाईल, बरोबर. तर मग ती संपुष्टात येऊ नये त्यासाठीच प्लांट्स काय करतात? रिप्रोडक्शन ही प्रोसेस यूज करून नवीन लाईफ जन्माला घालतात. कशासाठी? इन्शुरिंग देअर कंटिन्युटी ऑफ देअर लाईफ. तर रिप्रोडक्शन आहे. रिप्रोडक्शन आपल्याला कळालं काय असतं. तर रिप्रोडक्शनचे 2 टाईप्स पडतात, असेक्शुअल आणि सेक्शुअल. सुरुवातीला मेनली असेक्शुअल आणि सेक्शुअल 2 टाईप्स पडतात. याच्यामध्ये आपण बघणार आहे कंपॅरेटिव्ह अनालिसिस ऑफ असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सुरुवातीला असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डेफिनेशन बघू. सुरुवातीला असेक्शुअल रिप्रोडक्शन डेफिनेशन बघू, नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनचे डेफिनेशन बघू. तर डेफिनेशन काय म्हणते? डेफिनेशन म्हणते असेक्शुअल रिप्रोडक्शनची की फॉर्मेशन ऑफ न्यू प्लांट्स विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कुठल्याच प्रकारचं गॅमेट्स, मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होत नाहीत, बरोबर. म्हणजेच जर गॅमेट्स फ्यूज नाही झाले तर फर्टिलायझेशन होणार आहे का? नाही होणार आहे, बरोबर. त्यालाच काय म्हणतो आपण? अगॅमोजेनेसिस. अगॅमोजेनेसिस व्हेअर देर इज नो फ्युजन ऑफ गॅमेट्स, त्याला काय म्हणतो आपण? अगॅमोजेनेसिस. ऑन दी अदर हँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं? तर फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल बाय द फ्युजन ऑफ गॅमेट्स. जेव्हा मेल आणि फिमेलचे गॅमेट्स फ्यूज होऊन जेव्हा काय होतं? फर्टिलायझेशन होतं, बरोबर. फर्टिलायझेशन झालं तर त्याला काय म्हणणार आपण? सेक्शुअल रिप्रोडक्शन. ही प्रोसेस कुठं होणार? सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. कुठली प्रोसेस? द फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल बाय द फ्युजन ऑफ गॅमेट्स. नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्म होणार केव्हा? जेव्हा मेल आणि फिमेल असे 2 पॅरेंट्स असणार आणि त्यांचे गॅमेट जेव्हा फ्यूज होतील तेव्हा काय होणार? फर्टिलायझेशन होणार, म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार. नंतर नंबर 2, नंबर ऑफ पॅरेंट्स. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पाहू आपण. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ओनली 1 पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व. किती? 1 पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व असणार आहे. कारण की इथे कुठल्याच प्रकारचे गॅमेट्स फ्यूज नाही आहेत. म्हणजे इथे पॅरेंट्स असणार आहेत का? किती असणार आहेत? सिंगल पॅरेंट्स इन्व्हॉल्व असणार आहेत. ऑन दी अदर हँड सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये किती पॅरेंट्स आहेत? 2 पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व, बरोबर. नंबर 3, जेनेटिक व्हेरिएशन. तर जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला कोणत्या प्रकारच्या रिप्रोडक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे? जेनेटिक व्हेरिएशन. तर ऑफस्प्रिंग्स आर क्लोन्स. कुठे? असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे? ऑफस्प्रिंग कसे असणार? एकदम क्लोन असणार. क्लोनचा अर्थ काय? ते कसे असणार? जेनेटिकली आयडेंटिकल असणार. आपल्याला पाहायला सुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकत नाही, डिफरन्शिएट करू शकत नाही की हे 2 वेगवेगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत. आपल्याला डिक्टोस सारखे बघायला मिळतात. म्हणजेच कसे असणार ते? क्लोन्स. क्लोन्स म्हणजे काय? आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल. 2 ऑर्गॅनिझम्स आहेत, दोनही कसे आहेत? दिसायला सारखे आहेत. दुसरीकडे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिकली ऑफस्प्रिंग कसे असणार त्यांचे? डिफरंट असणार, बरोबर. म्हणजे यांच्यामध्ये काय असणार आहे? जेनेटिक व्हेरिएशन असणार आहे. जेनेटिक व्हेरिएशन असणार आहे. 2 इंडिव्हिज्युअल आहेत,
कशाद्वारे आलेत ते सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू आले आहेत. बरोबर. कसे आलेत? जेव्हा मेल आणि फिमेल यांचे गॅमेट्स फ्यूज झाले, फर्टिलायझेशन झालं, तेव्हा नवीन ऑर्गॅनिझम्स आला आणि त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? जेनेटिकली डिफरंट ते दोन इंडिव्हिज्युअल कसे दिसतात? जेनेटिकली डिफरंट दिसतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय व्हेरिएशन आलेलं आहे. जसं की याचं एक्झाम्पल घेतलं की सेक्शुअल रिप्रोडक्शनचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर कोणाचं घेता येईल? आपणच आहोत. बरोबर. आपणच आहोत. म्हणजेच कोणात? ह्युमन्समध्ये आपल्याला दोन इंडिव्हिज्युअल्स कसे दिसतात? दिसायला सारखे दिसत का? नाही दिसत. कशामुळं? कारण की आपण कोणत्या रिप्रोडक्शन थ्रू आलेलं आहे? तर सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू. आपले पॅरेंट्स आहेत मेल आणि फिमेल्स, मदर अँड फादर यांचे गॅमेट जेव्हा फ्यूज झाले तेव्हा आपली निर्मिती झाली आणि आपले बहीण भाऊ आहेत. बरोबर. माझा भाऊ असेल आणि मी असेल, हे दिसायला सारखे आहेत का आम्ही? नाही आहे. तर नंबर 4 सेल डिव्हिजन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कुठल्या प्रकारचं सेल डिव्हिजन आपल्याला पाहायला मिळतं? तर ठीक आहे. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला ओन्ली मायटोसिस. आपल्याला माहित आहे सेल डिव्हिजन दोन प्रकारे होतं, मायटोसिस अँड मिओसिस. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ओन्ली मायटोसिस सेल डिव्हिजन आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. ऑन द अदर हँड सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला बोथ मायटोसिस अँड मिओसिस अशा दोन प्रकारचे काय पाहायला मिळतात? सेल डिव्हिजन पाहायला मिळतात. इकडे दोन आणि इकडे एक का बरं? तर पहा, सेल डिव्हिजन आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मायटोसिस होतं. आपल्याला एक कन्सेप्ट माहित आहे की मायटोसिस हे कोणत्या सेलमध्ये होते? सोमॅटिक सेलमध्ये. अँड अँड जी मिओसिस आहे कोणामध्ये होतं? ते जर्म सेल्समध्ये. आणि जर्म सेल्स कोणते असतात? स्पर्म सेल्स अँड एग सेल्स, फिमेल गॅमेट्स अँड मेल गॅमेट्स. यांच्यामध्येच कुठल्या प्रकारचं रिप्रोडक्शन यांच्यामध्येच आपल्याला कोणत्या प्रकारचं सेल डिव्हिजन पाहायला मिळतं? जर्म सेल्समध्ये. तर मिओसिस. ठीक आहे. मग यांच्याकडे तर गॅमेट्स नाही आहेत ना. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कुठल्याच प्रकारचे गॅमेट्स इन्व्हॉल्व नाही आहेत. तर मग गॅमेट्स नाही आहे तर मायोसिस होईल का? नाही. मिओसिस होणार नाही. तर टाइम अँड एनर्जी. आता कोणत्या रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला जास्त टाइम लागेल आणि कोणत्या रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला जास्त एनर्जी खर्च करावी लागेल? तर पहा, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये टाइम अँड एनर्जी पाहताय आपण. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये स्पीड कसा आहे यांचा? असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फास्ट. एकदम नवीन इंडिव्हिज्युअल जर तयार करायचे आपल्याला तर फास्ट. क्लोन जर तयार करायचे आपल्याला तर फास्ट तयार होतात. नंतर इथं खूप कमी प्रमाणात एनर्जी लागते. जर आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू जर इंडिव्हिज्युअल तयार करायचे असतील तर इथे कमी प्रमाणात एनर्जी लागते आणि ही प्रोसेस कशी आहे? एकदम फास्ट आहे. दुसरीकडे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कसं आहे? ही प्रोसेस स्लो आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस कशी आहे? स्लो आहे आणि इथे खूप जास्त प्रमाणात काय लागतं? एनर्जी लागते. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन काय आहे? ॲडॅप्टेशन असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ॲडॅप्टेशन कसं होतं पहा. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू जे इंडिव्हिज्युअल्स तयार झालेले आहेत ते कसे आहेत? लेस ॲडॅप्टेबल आहेत. म्हणजेच लेस ॲडॅप्टेबल कशामुळं? ड्यू टू नो व्हेरिएशन. जर इंडिव्हिज्युअलमध्ये जर व्हेरिएशन नसेल तर काय होईल? ते व्यवस्थित एन्व्हायरमेंटशी अडॅप्ट करून घेणार नाहीत. जसं की कोरोना आला होता. कोरोना आला होता बरोबर. की कोरोनाच नाही तर दुसरा कुठलाही जर एखादी महामारी आली समजा ह्युमनमध्ये काय झालं? ह्युमनमध्ये जर व्हेरिएशन नसतं आपल्याला माहिती आहे आपण कशा थ्रू आलेलो आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू. पुढचा आपला पॉईंट आहे की ॲडॅप्टेशन हे यांच्यामध्ये कसं होतं? मोर ॲडॅप्टेबल ड्यू टू व्हेरिएशन. आपल्यामध्ये कसं आहे? व्हेरिएशन आहे. त्याच्यामुळेच आपण कशा आहोत? मोर ॲडॅप्टेबल आहोत. आपण आपल्याला जर वेगवेगळ्या प्रकारच्या कशामध्ये ठेवलं? ॲडव्हर्स कंडिशनमध्ये ठेवलं तर आपण कसे करू? व्यवस्थित सर्व्हाइव्ह करू शकू. पण इकडे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हे कसे आहेत? लेस ॲडॅप्टेबल आहेत कारण की त्यांच्यामध्ये व्हेरिएशन नाही. बघा एक एक्झाम्पल घ्या. जर समजा एक महामारी आली. महामारीमध्ये समजा एक पॉप्युलेशन आहे 10 इंडिव्हिज्युअलची. महामारी आली. समजा ह्युमन्सच पकडू आपण. ह्युमन्समध्ये 10 इंडिव्हिज्युअल्स आहेत. या 10 इंडिव्हिज्युअलच्या पॉप्युलेशनमध्ये काय आली? एक महामारी आली. बरोबर. मग त्याच्यापैकी काय? एक महामारी आली, एक व्हायरस आला त्या पॉप्युलेशनमध्ये. काय करेल? त्या काही पॉप्युलेशनमधले काही इंडिव्हिज्युअल्स असतील, काही ह्युमन्स असतील, ते काय करतील? स्वतःला अडॅप्ट करतील. 10 पैकी 7 जण स्वतःला अडॅप्ट करतील व्यवस्थित. मे बी 3 जण स्वतःला अडॅप्ट करू शकणार नाहीत. ठीक आहे. पण अडॅप्टेबिलिटी कोणामध्ये जास्त आहे? ह्युमन्समध्ये, ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू ते इंडिव्हिज्युअल तयार झालेले आहेत. तर ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये कसे आहेत? नो व्हेरिएशन आहे. कुठल्याच प्रकारचं व्हेरिएशन आढळत नाही. समजा आता अशी एक पॉप्युलेशन घेऊ ज्याच्यामध्ये काय नाहीये? व्हेरिएशन नाहीये. ठीक आहे.
अशी एक पॉप्युलेशन घेतलं आपण, त्याच्यामध्ये काय नाहीये, व्हेरिएशन नाहीये, सगळे सारखेच आहेत. तर अशा पॉप्युलेशनमध्ये जर काय झालं, एका व्हायरसने अटॅक केला, समजा ही एक पॉप्युलेशन आहे, त्याच्यामध्ये एका व्हायरसने अटॅक केला, काय होईल, सगळेच इंडिव्हिज्युअल काय होतील, मरून जातील. कारण की त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारची काय नाहीये, ॲडॅप्टेबिलिटी नाहीये. ॲडॅप्टेबिलिटी कशामुळे नाहीये, कारण त्याच्यामध्ये व्हेरिएशन नाही. जर इंडिव्हिज्युअलमध्ये जर व्यवस्थित प्रकारचं जर व्हेरिएशन असलं, तर तेच काय करतील, स्वतःला चांगल्या प्रकारे अडॅप्ट करू शकतील एन्व्हायरमेंटमध्ये. ठीक आहे, पुढे इव्होल्युशनरी इम्पॉर्टन्स. कोणाचं जास्त आहे, तर असेक्शुअल रिप्रोडक्शनचं आपण पाहणार आहे की इव्होल्युशनरी इम्पॉर्टन्स कसं आहे, खूप कमी आहे, लेस आहे. तर इव्होल्युशनरी इम्पॉर्टन्स कोणाचं जास्त आहे, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू जन्माला आलेल्या इंडिव्हिज्युअलचं कसं आहे, इव्होल्युशनरी इम्पॉर्टन्स जास्त आहे. का जास्त आहे बरं, आपल्याला माहित आहे इव्होल्युशनसाठी कुठल्या प्रकारचा ट्रेट हा खूप गरजेचा असतो, तर व्हेरिएशन. ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये व्हेरिएशन आहे त्याच स्पीसीजमध्ये काय होत दिसतं आपल्याला, तर व्हेरिएशन झालेलं दिसतं, बरोबर. तर इकडे तर व्हेरिएशन नाहीये ना, तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कुठल्याच प्रकारचं व्हेरिएशन नाहीये, तर यांच्यामध्ये इव्होल्युशन होणार आहे का, नाही. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू जे जन्माला आलेत इंडिव्हिज्युअल, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन नाही, तर त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे इव्होल्युशन आपल्याला दिसणार नाही. तर आता पाहणार आहे आपण एक्झाम्पल्स. असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही एक्झाम्पल्स पाहू आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहे. सुरुवातीला असेक्शुअल रिप्रोडक्शनचं पहिलं एक्झाम्पल आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. काय आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. त्याच्यामध्ये सुद्धा व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन दोन प्रकारे होतं, नॅचरल अँड आर्टिफिशियल. ह्या दोन्ही गोष्टी आपण इन डिटेलमध्ये समोर पाहणार आहे. सुरुवातीला फक्त आपण इंट्रो पाहणार आहे, कंपॅरेटिव्ह अनालिसिस बघत आहे आपण असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचं. तर सुरुवातीला व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन कसं होतं, नॅचरल होतं अँड आर्टिफिशियल होतं. नॅचरल कसं होतं, बाय रूट्स, बाय स्टेम्स, बाय लिव्स. सुरुवातीला पाहणार आहे आपण बाय लिव्स कसं होतं, त्याचं एक्झाम्पल आहे स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो यांचं जर आपण प्रोपोगेशन केलं तर नवीन इंडिव्हिज्युअल्स फॉर्म होतात, कसे, क्लोन्स फॉर्म होतात त्यांचे. नंतर दहालिया नावाचं एक फ्लॉवरिंग प्लांट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतं, तर नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन पाहायला मिळतं. नंतर बाय स्टेम त्याचे एक्झाम्पल आहे पोटॅटो, जिंजर, ऑनियन, गार्लिक. ठीक आहे. नंतर आहे बाय लिव्स थ्रू सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतं, नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन पाहायला मिळतं. त्याचं एक्झाम्पल आहे ब्रायोफायलम. त्याच्यामध्ये लीफ बर्ड्स आहेत, त्याच्यावर काय होतात, नवीन इंडिव्हिज्युअल्स फॉर्म होतात. नंतर दुसरं आहे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत कटिंग, ग्राफ्टिंग, लेअरिंग, टिश्यू कल्चर, बरोबर, इत्यादी. हे काय आहेत, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनचे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. नंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन झाला पहिला. नंतर 2 नंबरचा आहे बडिंग. ठीक आहे, बडिंग हे सुद्धा कशाचं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शनचं एक एक्झाम्पल आहे. बडिंग कोणामध्ये पाहायला मिळतं आपल्याला, ईस्टमध्ये, प्रोटोसिफॉन काय, एक अलगी आहे. नंतर नंबर 3 फ्रॅगमेंटेशन सुद्धा हे काय, एक प्रकारचं असेक्शुअल रिप्रोडक्शनची एक मेथड आहे. ठीक आहे, कशामध्ये पाहायला मिळतं आपल्याला, स्पायरोगॅरा काय, ही एक प्रकारची काय, थॅलोफाइट्स आहे, म्हणजे अलगी आहे. नंतर स्पोर फॉर्मेशन नंबर 4. हे सुद्धा हे काय, एक प्रकारचं असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे. कोणामध्ये पाहायला मिळतं आपल्याला, क्लायमॅडोमोनासमध्ये. नंतर नंतर युनिसेल्युलर अल्गीज आहेत, काही क्लोरेला आहेत, डायटम्स आहेत, यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, स्पोर फॉर्मेशन पाहायला मिळतं. स्पोर फॉर्मेशन दोन प्रकारे, कसं, बायनरी फिजनद्वारे सुद्धा आणि मल्टिपल फिजनद्वारे सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतं, स्पोर फॉर्मेशन पाहायला मिळतं. बायनरी फिजनमध्ये आपल्याला एक्झाम्पल दिसतं युनिसेल्युलर अल्गीचं. नंतर मल्टीसेल्युलर फिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अल्गी, म्हणजे मल्टीसेल्युलर येणार याच्यामध्ये. पुढचं एक्झाम्पल आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचं, ते आहे रिजनरेशन ब्रायोफायलम. त्याचं एक्झाम्पल काय, ब्रायोफायलम. त्याच्यावर फ्रॉम लिव्स, ब्रायोफायलमवर जे लिव्स आहेत त्याच्यावर आपल्याला काय मिळतात, काही बर्ड्स पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतं, रिजनरेशन कॅपॅसिटी पाहायला मिळते. नंतर कोनिडिया फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळतं पेनिसिलियममध्ये. नंतर जेमो फॉर्मेशन कुठं पाहायला मिळतं आपण, मर्कॅन्शियामध्ये. नंतर पार्थिनोजेनेसिस, ही एक अशी मेथड आहे, असेक्शुअल मेथड आहे, त्याच्या थ्रू काय करतो आपण, डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स फ्रॉम अनफर्टिलाइज एग पासून एक नवीन प्लांट्स फॉर्म करतो, बरोबर.
याच्यामुळे त्यालाच काय म्हणतो आपण, पार्थिनोजेनेसिस. ही कंडिशन प्लांट्समध्ये कशी आहे, रेअर आहे. याचे एक्झाम्पल आहे ॲस्टेरेसिया अँड ग्रासेस. ग्रासेसमध्ये पार्थिनोजेनेसिस थ्रू आपण काय करतो, अनफर्टिलाइज एगने नवीन इंडिव्हिज्युअल्स फॉर्म करतो. नंतर आता एक्झाम्पल पाहणार आहे आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनचे. सेक्शुअल रिप्रोडक्शनचे एक्झाम्पल्स पाहायला गेलं तर आपण भरपूर सारे आहे. तर याच्यामध्ये कशा कशा प्रकारे आपल्याला फर्टिलायझेशन होतं, कशा कशा प्रकारे इंडिव्हिज्युअल्स फॉर्म होतात, यांच्यामध्ये कशा कशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं हे पाहणार आहे. फ्लॉवरिंग प्लांट्स याचं मेन एक एक्झाम्पल आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनचं, कोणतं आहे, फ्लॉवरिंग प्लांट्स. ठीक आहे. तर कशा कशा प्रकारे होतं, कोणत्या स्टेप्स आहेत, 3 स्टेपमध्ये फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन हे कम्प्लीट केलं जातं. पहिली स्टेप आहे प्री फर्टिलायझेशन, दुसरी स्टेप आहे फर्टिलायझेशन, तिसरी स्टेप आहे पोस्ट फर्टिलायझेशन. तर पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, प्री फर्टिलायझेशन. याच्यामध्ये सुरुवातीला काय होतं, गॅमेटोजेनेसिस. पहा इकडे प्री फर्टिलायझेशन काय होतं, आपल्याला सुरुवातीला फर्टिलायझेशन होण्याच्या आधी काहीतरी करावं लागेल, आपल्याला काय करावं लागतील, गॅमेट्स फॉर्म करावं लागतील, बरोबर. फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, त्यालाच काय म्हणतो आपण, गॅमेटोजेनेसिस. दुसरी प्रोसेस आहे मेल गॅमेट्स फॉर्म करायचे, कोणत्या कोणत्या प्रकारचे, मेल अँड फिमेल. तर मेल गॅमेट्स इन अँथर, बरोबर. मेल गॅमेट्स इन अँथर, एक मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लावरमध्ये, त्याला काय म्हणतो आपण, अँथर, बरोबर. त्यालाच काय म्हणतो आपण, पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स काय आहेत, पोलन ग्रेन्स मध्ये काय असतात, मेल गॅमेट्स असतात. नंतर फिमेल गॅमेट्स इन ओव्हल. मेल गॅमेट्स कुठे फॉर्म होतात, अँथरमध्ये, बरोबर. नंतर फिमेल गॅमेट्स फॉर्म होतात ओव्हलमध्ये, बरोबर. एम्ब्रिओ सॅकमध्ये ओव्हल असतो, बरोबर. आणि त्याच्यामध्येच काय होतं, आपल्याला काय करायचे असतात, फिमेल गॅमेट्स तयार करायचे असतात. सुरुवातीला काय झालं, आपल्याला काय करायचंय, गॅमेटोजेनेसिस फॉर्म करायचंय. गॅमेटोजेनेसिस करायचंय म्हणजेच मेल आणि फिमेल गॅमेट्स फॉर्म करायचे. नंतर एकदा का मेल आणि फिमेल गॅमेट्स फॉर्म झाले तर काय करणार आपण, त्यांचं पॉलिनेशन करणार. काय करणार, पॉलिनेशन करणार, म्हणजेच ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. आपल्याला काय करायचे असतात, जे मेल गॅमेट्स आहेत त्यांना आपल्याला ट्रान्सफर करायचं असतं, कोणावर, मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवर, म्हणजेच स्टिग्मावर, बरोबर. या सगळ्या गोष्टी होतात कोणामध्ये, प्री फर्टिलायझेशन मध्ये. नंतर स्टेप 2 दुसरी आहे फर्टिलायझेशन. आता काय झालेलं आहे, पॉलिनेशन झालेलं आहे. पॉलिनेशन नंतर काय करणार आपण, गॅमेट्स फ्युजन करणार, बरोबर. मेल गॅमेट्सना फ्युजन, फिमेल गॅमेट्सवर आपण काय केलं, ट्रान्सफर केले. आता आपण त्यांचं काय करणार, फ्युजन करणार, म्हणजेच मेल आणि फिमेल गॅमेट्सचं फ्युजन करणार. कसं करणार, पोलन ट्यूब ग्रोनार स्टिग्मा अँड स्टायरोन आणि एंटर करणार ओव्हलमध्ये. ह्या पूर्ण स्टेप्स आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इन डिटेलमध्ये बघणार आहे. नंतर मेल गॅमेट्स रिलीज, जो आपला पोलन ग्रेन आहे, पोलन ग्रेन मधून काय होणार, एक पोलन ट्यूब खाली येणार, कोणामध्ये, स्टिग्मा स्टाईल ओरीमध्ये. ठीक आहे. त्या ओरीमधून, त्या पोलन ट्यूब मधून काय खाली येणार, 2 मेल गॅमेट्स तयार होणार. त्या पोलन ट्यूब मधून काय खाली येणार, 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स खाली येणार. नंतर त्याच्यामधून एक मेल गॅमेट्स फ्यूज होणार कोणासोबत, एक सेल सोबत, त्याला म्हणणार आपण सिनगॅमी, बरोबर. पहिला मेल गॅमेट्स कोणासोबत फ्यूज होणार, एक सेल सोबत, त्याला काय म्हणणार आपण, सिनगॅमी. याच्यामध्ये आपल्याला फर्टिलायझेशन झालेलं दिसतं, तर कसं, डबल फर्टिलायझेशन झालेलं दिसतं. फ्लावरिंग प्लांट्समध्ये डबल फर्टिलायझेशन दिसतं, कारण की जेव्हा पोलन ग्रेन्स स्टिग्मावर येऊन बसतो तेव्हा पोलन ट्यूब फॉर्म होते. त्या पोलन ट्यूबमध्ये 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स फॉर्म होतात. आता 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स फॉर्म झाले म्हटल्यावर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फ्यूज व्हावं लागेल, म्हणजे दोनदा फर्टिलाइज व्हावं लागेल. तर मग काय होणार, डबल फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, जो पहिला मेल गॅमेट्स आहे, फर्स्ट मेल गॅमेट्स आहे, तो फ्यूज होतो. फर्स्ट मेल गॅमेट्स फ्यूज होतो एक सेल सोबत आणि काय फॉर्म होतो, जायगोट फॉर्म होतो, तो डिप्लॉइड. नंतर सेकंड मेल गॅमेट जो आहे तो फ्यूज होतो सेकंडरी पोलार न्यूक्लियस सोबत, बरोबर. काय फॉर्म होतो, एंडोस्पर्म फॉर्म होतो. एंडोस्पर्म फॉर्म होतो, त्यालाच आपण न्यूट्रिशियस टिश्यू सुद्धा म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे. नंतर आता काय झालं, पहिली स्टेप झाली प्री फर्टिलायझेशनची, दुसरी स्टेप झाली फर्टिलायझेशनची. आता तिसरी स्टेप आहे पोस्ट फर्टिलायझेशन. नंतर काय होणार, फर्टिलायझेशन झालं, आता त्याच्यानंतर काय होणार, त्यालाच काय म्हणणार आपण, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट आफ्टर फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. याच्यामध्ये काय होणार, झायगोट डेव्हलप इनटू एम्ब्रिओ. जो झायगोट फॉर्म झालेला आहे, झायगोट कसा फॉर्म झालेला आहे आपला, फर्स्ट मेल गॅमेट्स प्लस एक सेल काय फॉर्म झालेला आहे, झायगोट.
हा जायगोट कशामध्ये डेव्हलप होणार आहे, एम्ब्रिओमध्ये. आणि जो ओल आहे, ओल कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल, सीडमध्ये. आणि जी ओरी आहे आपली, त्या ओरी कन्वर्ट होऊन जाईल आपली कशामध्ये, फ्रुट्समध्ये. जो एंडोस्पर्म फॉर्म झालेला आहे आपला कसा, हा डिप्लॉइड एंडोस्पर्म फॉर्म झालेला, हा नरिश करेल एम्ब्रिओला. म्हणजे एम्ब्रिओला काय करेल, नरिशमेंट प्रोव्हाइड करेल. नंतर जो पेरिकार्प आहे, फ्रूटची वॉल आहे, ती काय करेल, सीडला प्रोटेक्ट करेल. नंतर सीड डिस्पर्स होऊन जाईल. शेवटी काय होईल, सीड डिस्पर्स होऊन जाईल आणि जर्मिनेट इन टू न्यू प्लांट्स. इत्यादी सगळी गोष्टी, इत्यादी सर्व गोष्टी आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, कळालं तुम्हाला की असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कुठल्या प्रकारचा डिफरन्स आपण आता पाहायला. कळालं तुम्हाला की सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय फरक आहे. तर मेनली एवढा फरक आहे, मेन फरक आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कुठल्याच प्रकारचं काय होत नाहीये, कुठल्याच प्रकारचे गॅमेट्स फ्यूज होत नाही, पॅरेंट सिंगल असतो. नंतर यांच्यामध्ये फक्त मायटोसिस पाहायला मिळते. प्रोसेस कशी आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनची, फास्ट आहे. त्याच्यामध्ये एनर्जी कशी लागते, कमी लागते. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे इंडिव्हिज्युअल फॉर्म झालेले आहेत ते कसे आहेत, लेस ॲडॅप्टेबल आहेत, बरोबर. आणि इव्होल्युशनरी इम्पॉर्टन्स यांच्यामध्ये कसं आहे, खूप कमी आहे. आणि त्यांचे आपण काय खाली एक्झाम्पल्स बघितले आहेत. ठीक आहे, या स्लाइडमध्ये तुम्हाला दिलेलं आहे असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय फरक आहे, मेन काही फरक आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. गॅमेट्स आहेत, इथे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कुठल्याच प्रकारचं फ्युजन होत नाही, म्हणजेच नो फ्युजन, म्हणजेच काय होणार, अगॅबोजेनेसिस. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फ्युजन ऑफ गॅमेट्स होईल, बरोबर. नंतर पॅरेंट्स किती इन्व्हॉल्व असतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण पाहिले आताच की सिंगल पॅरेंट्स म्हणजे एकच पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतो. नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात. जेनेटिक व्हेरिएशन यांच्यामध्ये असतात का, असेक्शुअल जेनेटिक व्हेरिएशन असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं का, नाही. जर जेनेटिक व्हेरिएशन नसेल, सगळे इंडिव्हिज्युअल कसे असतील, क्लोन्स असतील, डिक्टो सारखे असतील. नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिक व्हेरिएशन आहे, बरोबर. क्लोन्स असणार का तिथे, नाही. सेल डिव्हिजन असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कोणत्या प्रकारचं असणार आहे, मायटोसिस ओनली, फक्त मायटोसिस. अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मायटोसिस प्लस मिओसिस अशा 2 प्रकारचे आपल्याला काय मिळतात, पाहायला मिळणार आहेत, सेल डिव्हिजन पाहायला मिळतं. नंतर इव्होल्युशनरी इम्पॉर्टन्स कोणाचं जास्त आहे, मोर ॲडॅप्टेबल जे इंडिव्हिज्युअल असणार त्यांचं काय असणार, इव्होल्युशनरी इम्पॉर्टन्स जास्त असणार. अँड असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये लेस ॲडॅप्टेबल आहेत त्याच्यामध्ये, म्हणून त्यांच्यामध्ये इव्होल्युशन आपल्याला दिसणार नाही. इव्होल्युशन, तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार, हे कसे आहेत, लेस ॲडॅप्टेबल आहेत. त्याच्यामुळं असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कुठल्याच प्रकारचं आपल्याला काय पाहायला मिळणार नाही, तर इव्होल्युशन पाहायला मिळणार नाही. तर कोणामध्ये पाहायला मिळणार, ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये काय आहे, मोर ॲडॅप्टेबिलिटीची काय कॅपॅसिटी आहे. मोर ॲडॅप्टेबल जर इंडिव्हिज्युअल असतील त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार, इव्होल्युशन पाहायला मिळणार. ठीक आहे, या साईडला एक्झाम्पल दिलेलं आहे पोटॅटोचं. कशा आहेत, क्लोन्स आहेत, त्यांच्या बर्थ थ्रू काय होणार, आपल्याला एक नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्म झालेले दिसतील. इथे आहे सनफ्लॉवर आहे. सनफ्लॉवर कसे आहेत, युनिक ऑफस्प्रिंग्स आहेत, कारण की त्याच्यामध्ये सीड फॉर्मेशन झालेलं आहे. सीड कसे फॉर्म झालेले आहेत, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू. ठीक आहे, इत्यादी गोष्टी आपण आता पाहिल्या, कम्पॅरेटिव्ह अनालिसिस व्यवस्थित पाहिलं. ठीक आहे, कळालं तुम्हाला इथपर्यंत. आता आपण मेन पॉईंटकडे वळूया, असेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्स. आतापर्यंत आपण काय पाहिलं, कम्पॅरेटिव्ह अनालिसिस पाहिलं. आता एकच पॉईंटकडे आपण काय करू, फोकस करूया, जे आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ठीक आहे, तर व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय, प्रोडक्शन ऑफ यंग वन्स फ्रॉम सिंगल पॅरेंट. इट डज नॉट इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ 2 कंपॅटेबल गॅमेट्स ऑर सेक्स सेल्स. काय आहे, व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात, असे यंग वन्स तयार झालेले दिसतात. कोणापासून, तर सिंगल पॅरेंट्स पासून. सिंगल पॅरेंट पासून जर यंग वन्स फॉर्म झालेले दिसले, म्हणजेच ऑफस्प्रिंग फॉर्म झालेले दिसले, तिथं काय होणार, असेक्शुअल रिप्रोडक्शन होणार. म्हणजे याच्यामध्ये काय होणार, इट डज नॉट इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ 2 कंपॅटेबल गॅमेट्स. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कुठल्याच प्रकारचे कंपॅटेबल मेल अँड फिमेल गॅमेट्स फ्यूज झालेले आपल्याला दिसणार नाही. और त्यालाच काय म्हणणार आपण, सेक्स सेल्स, गॅमेट्स, सेक्स सेल्स, किंवा काय म्हणणार आपण, स्पर्म, जे की मेल गॅमेट्स आहेत, ओम, एक सेल्स आहेत, यांचं फ्युजन आपल्याला इथं पाहायला मिळणार नाही. कळलं तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. ठीक आहे, पहा इकडे, हा एक इंडिव्हिज्युअल आहे, हे एक प्लांट आहे, कुंडीमध्ये ठेवलेलं आहे. काय होतं, पुढच्या जनरेशनमध्ये जे इंडिव्हिज्युअल येतील याच्यामध्ये झालं समजा कुठल्या प्रकारचं, असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन झालं. ठीक आहे, काय झाले फॉर्म,
2 इंडिव्हिज्युअल फॉर्म झाले. तुम्हाला दिसतात का? एक्झॅक्ट सारखे दिसतात. 2 इंडिव्हिज्युअल कसे दिसतात? एक्झॅक्ट त्याच्या पॅरेंट सारखे दिसतात. बरोबर? म्हणून यांना काय म्हणणार आपण? क्लोन्स म्हणणार. क्लोन्स म्हणणार. हे कसे आहेत? मॉर्फॉलॉजिकली आणि जेनेटिकली कसे आहेत? आयडेंटिकल इन द पॅरेंट्स आहेत. मॉर्फॉलॉजिकली म्हणजे दिसायला सुद्धा कसे आहेत? सारखे आहेत. आणि यांचा जीन्सचा अभ्यास जर आपण केला तर हे सुद्धा कसे असणार आहेत? जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट्स असणार आहेत. पॅरेंट्स सारखेच जसं पॅरेंटचं जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे त्याच प्रकारची इन्फॉर्मेशन कोणाची असणार? त्यांच्या ऑफस्प्रिंगची असणार. ठीक आहे. एक आयडिया कळाली तुम्हाला की असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं असतं ते. नंतर मोड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. कोणत्या कोणत्या प्रकारचे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहेत ते आपण पहिल्या स्लाइडवर पाहिलेलं आहे. कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत? तर आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळतं लोअर ऑर्गॅनिझममध्ये आणि हायर प्लांट्समध्ये. लोअर प्लांट्स अँड हायर प्लांट्स. लोअर प्लांट्समध्ये आपल्याला युनिसेल्युलर अँड सिम्पल मल्टीसेल्युलर प्लांट्स पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं फ्रॅगमेंटेशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन, बायनरी फ्युजन, स्पेशल स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात. कोणामध्ये? लोअर लोअर युनिसेल्युलर अँड सिम्पल मल्टीसेल्युलर प्लांट्समध्ये. नंतर हायर प्लांट्समध्ये काय होतं? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन कोणामध्ये होतं? हायर प्लांट्समध्ये. तर मग हायर प्लांट्समध्ये अशा कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन पाहायला मिळतं. तर 2 मेथड्स आहेत व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनच्या. कोणत्या कोणत्या? एक आहे नॅचरल मेथड, दुसरी आहे आर्टिफिशियल मेथड. नॅचरल मेथडमध्ये आपल्याला रूट, स्टेम आणि लीव्स पासून आपल्याला काय करतो आपण? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन करतो. नंतर आर्टिफिशियल मेथडमध्ये कटिंग, ग्राफ्टिंग आणि टिश्यू कल्चर यांच्या थ्रू काय करतो आपण? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन करतो. नंतर ही एक स्लाइड पहा. याच्यामध्ये दिलेले आहे आपल्याला प्लांट रिप्रोडक्शन, हाऊ लाईफ कंटिन्यूज. 2 प्रकारे आपण सुरुवातीलाच पाहिलं. कोणता? असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? नेचर्स क्लोन. नेचरमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात? असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू क्लोन्स पाहायला मिळतात. जसं की आपल्याला सगळे प्लांट्स पाहायला मिळतात. कसे दिसतात? एक जर स्पेसिस घेतली आपण तर कसे दिसतात? ते सगळे सारखे दिसतात. नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. याच्यामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला? फ्लावर्स. बरोबर. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कुठल्याच प्रकारचे आपल्याला काय दिसत नाहीये. कुठल्याच प्रकारचे काय दिसत नाही आपल्याला? फ्लावर्स दिसत नाही. तर फ्लावर्स कोणामध्ये दिसतात आपल्याला? अशी प्लांट्स ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू ते तयार झालेले आहेत. बरोबर. इथे पहा असेक्शुअल रिप्रोडक्शन क्लोन्स फॉर्म झालेले आहेत. कुठे कुठे? नो सेक्स सेल्स निडेड, प्रोजेनी आर जेनेटिक आयडेंटिकल टू द सिंगल पॅरेंट्स. त्यालाच काय म्हणणार आपण? क्लोन्स म्हणणार. याच्यामध्ये बडिंग आहे. आपण पाहिलं कोणामध्ये होणार? ईस्टमध्ये होणार. याच्यामध्ये एक मदर सेल आहे. त्याच्यामध्ये एक बर्ड फॉर्म झालेली दिसते आपल्याला. मदर सेल थ्रू एक बर्ड फॉर्म झालेली दिसते. त्याच्यामध्ये एक चेन ऑफ बर्ड्स कंटिन्युअसली फॉर्म झालेली दिसते. नंतर आपल्याला हे काय होते? सेपरेट होतात. पॅरेंट्स पॅरेंट्स जी सेल आहे ती आपल्या बर्ड्स पासून काय होणार? वेगळी होणार आणि एक नवीन ऑर्गॅनिझम मध्ये त्यांचं काय होणार? कन्व्हर्जन होणार. यालाच काय म्हणणार? बडिंग इन ईस्ट. नंतर झूस्पोर्स. झूस्पोर्स कशामध्ये दिसतो? आपल्याला क्लायमॅडोमोनास मध्ये एक पॅरेंट सेल आहे. त्याच्यामध्ये आतमधून भरपूर सारे काय होतात? हे झूस्पोर्स आहेत. त्याच्यामध्ये आतमध्ये असतात ते काय होतात? एका ऍडव्हर्स कंडिशनमध्ये ते काय होतात? बाहेर निघतात आणि प्रत्येक झूस्पोर्स पासून एक नवीन क्लायमॅडोमोनास फॉर्म झालेला दिसतो आपल्याला. पुढचं आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन कशामध्ये दिसतो आपल्याला? स्पायरोगॅरामध्ये. स्पायरोगॅरामध्ये किंवा स्पायरोगॅरा असा आहे. हा पूर्ण स्पायरोगॅरा होता. एक अलगी आहे. ते काय होते? ब्रेक्स इंटू पीसेस. हे काय होतात? ब्रेक्स होतो इंटू पीसेस अँड ईच पीस ग्रो इंटू न्यू प्लांट्स. प्रत्येक जी पीस आहे हा काय होतो? नवीन प्लांट्समध्ये किंवा नवीन ऑर्गॅनिझममध्ये काय होतात? सॉरी, प्लांट्स नाही आहे. हे काय? एक अलगी आहे, एक शेवाळ आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जर आपण याला कट केलं तर हे 2 पार्ट झाले याचे. या 2 पार्टपासून नवीन स्पायरोगॅरा फॉर्म झालेला दिसतो आपल्याला. नंतर अदर मेथड्स आपल्या कोणत्या? बायनरी फ्युजन आहे, कोनिडिया फॉर्मेशन आहे, नंतर जेमा फॉर्मेशन आहे. ह्या गोष्टी आपण बघितल्या. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन कुठे कुठे पाहायला मिळतं आपल्याला? नॅचरल ग्रोथ आहे. न्यू प्लांट्स ग्रो फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट्स, लिव्स अँड स्टेम. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन कसं होतं? जर समजा प्लांटचे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत, 3 पार्ट्स आहेत, स्टेम, लिव्स अँड रूट्स. जर या व्हेजिटेटिव्ह पार्ट्स पासून स्टेम, लिव्स अँड रूट्स या 3 पार्ट पासून जर नवीन प्लांटची निर्मिती होत असेल, नवीन ऑर्गॅनिझमची निर्मिती होत असेल, तर त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. तर प्लांटचे 3 तुम्हाला कळाले.
प्लांटचे ती तुम्हाला 3 व्हेजिटेटिव्ह पार्ट कळाले कोणते कोणते आहेत? रूट, स्टेम अँड लिव्ह्ज. नंतर नॅचरल व्हेजिटेटिव्ह पार्ट्स पहा आता. रूट्स आहे. रूट्स पासून कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याला ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात? प्लांटमध्ये स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो काय आहे? एक प्रकारचा रूट आहे. ठीक आहे. नंतर ॲस्पॅरागस आहे, दहाली आहे. हे काय आहेत? फ्लॉवरिंग प्लांट्स आहे, जे कशापासून फॉर्म झालेले आहेत? रूट्स पासून. नंतर लिव्ह्ज. लिव्ह्ज पासून फॉर्म झालेले आहे ब्रायोफायलम, कॅलनकोय अँड बेगोनिया. नंतर स्टेम पासून काय फॉर्म झालेला आहे? टर्मरिक आहे, आपली हळद आहे. रायझोम. पोटॅटो आहे, त्याला ते कसे आहे? ट्यूबर्स आहेत. नंतर ओनियन्स आहे, हे कसे आहेत? बल्ब्स आहेत. 3 कोणते कोणते? टर्मरिक, पोटॅटो, आणि ऑनियन हे कसे आहेत? स्टेम पासून यांचं काय झालेलं आहे? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन झालेलं आहे. ठीक आहे. काय आर्टिफिशियल मेथड्स आहेत? आर्टिफिशियल मेथड्स आहेत जसे की ग्राफ्टिंग. कशाची करतो आपण? गुलाबाच्या झाडाची. आपण काय करतो ना, त्याची एक खांटी तोडून आणतो आणि दुसरीकडे लावतो. ग्राफ्टिंग इन रोज, कटिंग स्टेम्स अँड रोजेस, और ग्राफ्टिंग इन जॉइनिंग सियॉन टू स्टॉक्स टू मल्टिप्लाय प्लांट्स. काय करतो आपण? एक गुलाबाची खांटी आणतो आणि एक काय करतो, समजा हे गुलाबाची खांटी आणली आपण आणि हे दुसरं प्लांट आहे. त्याच्यामध्ये काय करणार? एक खचका करणार आपण. त्याच्यामध्ये काय करणार? गुलाबाच्या खांटीला काय करणार? असं इनप्लांट करणार आणि याला काय करणार? पूर्ण पॅक करून घेणार. यालाच काय म्हणतो आपण? ग्राफ्टिंग. नंतर आहे टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरमध्ये काय होणार? ही एक मॉडर्न टेक्निक आहे मायक्रो प्रोपोगेशनची, ज्याच्या थ्रू काय करणार आपण? वेअर टायनी अमाऊंट्स ऑफ प्लांट टिश्यू ग्रो इन टू मेनी प्लांटलेट्स इन लॅब. लॅब कंडिशनमध्ये काय करणार? एक प्लांट्स आहे, त्याच्यामध्ये छोटेसे सेल्स, प्लांटच्या सेल्स घ्यायच्या, त्याला म्हणणार आपण टिश्यू घेणार आणि त्या लॅब कंडिशनमध्ये त्यांना काय करणार? ग्रो करणार. बरोबर. याला काय करणार? काय म्हणणार आपण? मायक्रो प्रोपोगेशन. नंतर हे पहा, एक मस्त स्लाइड दिली तुम्हाला. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय काय होणार? आपण आताच पाहिलं नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे, आर्टिफिशियल प्रोपोगेशन मेथड आहे. बरोबर. नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन कोणतं कोणतं होतं? कोणाकोणामध्ये होतं? पोटॅटोमध्ये होतं, जिंजरमध्ये होतं, ओनियनमध्ये होतं, स्ट्रॉबेरीमध्ये होतं. हे कसे आहेत? मॉडिफाईड स्टेम आहेत. कोण आहेत? मॉडिफाईड स्टेम. कोणते? पोटॅटो, जिंजर, ऑनियन, स्ट्रॉबेरी. नंतर ॲडव्हेंटिशियस रूट्स थ्रू आपल्याला प्रोपोगेशन झालेलं दिसतं. कसं? स्वीट पोटॅटो आहे आणि दहाली आहे. नंतर ब्रायोफायलम लीफमध्ये 3 पाहणारे आपण. 3 पाहिले होते आपण. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन स्टेम थ्रू, मॉडिफाईड स्टेम थ्रू हे. नंतर ॲडव्हेंटिशियस रूट्स थ्रू स्वीट पोटॅटो आणि दहाली आणि लीफ पासून ब्रायोफायलम, लीफ मार्जिन पासून ब्रायोफायलम. नंतर आर्टिफिशियल मेथड्स आहेत एवढ्या. कोणत्या कोणत्या आहेत? कटिंग अँड ग्राफ्टिंग. कोणाकोणामध्ये करतो आपण? कटिंग, रोज. नंतर इम्प्लांट करणार दुसरीकडे है ना. ग्राफ्टिंग आहे. ग्राफ्टिंग सियॉन अँड स्टॉक. स्टॉक खालची बाजू असते, सियॉन वरची. ज्यांना समजा रोज घेतला आपण, रोजची खंटी आणली, त्याला काय म्हणणार आपण? सियॉन. तो दुसऱ्या प्लांटवर काय करणार आपण? इम्प्लांट करणार, असं अटॅच करणार त्याला. त्याला काय म्हणणार? एका स्टॉकमध्ये काय करणार आपण? सियॉनला अटॅच करणार. सियॉन अँड स्टॉक या प्रोसेसला काय म्हणणार आपण? ग्राफ्टिंग म्हणणार. नंतर टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरमध्ये काय करणार आपण? प्लांटचे काही टिश्यू घेणार एका पेट्री डिशमध्ये, लॅब कंडिशनमध्ये. त्याला काय करणार आपण? लॅब कंडिशनमध्येच काय करणार? ग्रो करणार त्या टिश्यूला. जेव्हा प्लांटलेट्समध्ये तयार होणार तेव्हा काय करणार? त्यांचं काय करणार आपण? त्यांना सोईंग करणार सॉईलमध्ये आणि त्यांची वाढ करून देणार. नंतर टिश्यू कल्चर मायक्रोप्रोपोगेशन आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये काय होतं? स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट्स टिश्यू इज ग्रोन इन टू लॅब टू प्रोड्यूस मेनी प्लांटलेट्स. भरपूर सारे प्लांट्स आपल्याला फॉर्म करायचे, तर काय करणार आपण? एका प्लांट्स घेणार, त्याचे काय करणार? भरपूर सारे टिश्यूज आपण लॅब कंडिशनमध्ये ग्रो करणार. लॅब कंडिशनमध्ये जेवढे टिश्यू ग्रो केले तेवढे आपल्याला काय म्हणणार? प्लांटलेट्स मिळणार. बरोबर. की फीचर्स काय? की फीचर्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअली जर आपण कुठल्याही ऑर्गॅनिझमला ग्रो करत असू, त्याचे फीचर्स काय आहेत? तर त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे सीड्स आपल्याला इन्व्हॉल्व्ह झालेले दिसणार नाहीत. कुठल्याच प्रकारचे आपल्याला काय सीड दिसणार नाहीत. सीड केव्हा दिसणार? जेव्हा सेक्शुअली ते रिप्रोड्यूस झालेले दिसतील तेव्हा. नंतर सिंगल पॅरेंट्स आपल्याला काय दिसणार? असेक्शुअल रिप्रोडक्शन दिसणार आहेत. नंतर ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल असणार आहेत, एकदम डिक्टो दिसणार आहेत. 2 इंडिव्हिज्युअल्स आहेत असेक्शुअली रिप्रोड्यूस झालेले आहेत, ते कसे असणार? डिक्टो आयडेंटिकल असणार आहेत. नंतर फास्ट रिप्रोडक्शन, यांचा स्पीड कसा असणार आहे? खूप फास्ट असणार आहे. हे काय झालं? हे 4 की फीचर्स आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनचे. आता पाहू आपण बडिंग अँड फ्रॅगमेंटेशन. बडिंग अँड फ्रॅगमेंटेशन मध्ये काय पाहणार आपण? बडिंग आपल्याला माहित आहे कोणामध्ये दिसतं? आपल्याला ईस्टमध्ये दिसतं.
तर अंडर फेवरेबल कंडिशन, कोणत्या कंडिशनमध्ये? फेवरेबल कंडिशन. एक मदर सेल आहे, बरोबर, ही एक ईस्ट सेल आहे, मदर सेल आहे. अंडर फेवरेबल कंडिशनमध्ये काय होतं? वन ऑर मोर आउटग्रोथ्स आर फॉर्म अँड सेपरेट टू डेव्हलप इन टू न्यू इंडिव्हिज्युअल्स. एक मदर सेल आहे, त्याला काय झालेत? भरपूर सारे बर्ड्स मिळालेत, बर्ड्स फॉर्म झालेले आहेत. कोणत्या कंडिशनमध्ये? फेवरेबल कंडिशन आहे. एक चेन ऑफ बर्ड्स फॉर्म झालेले आहे कोणत्या? मदर सेलवर. आणि कालांतराने काय होणार? ते सेपरेट होणार. हे काय होणार? सेपरेट होणार. आणि प्रत्येक सेपरेट झालेली बर्ड्स कशामध्ये कन्वर्ट होणार? एक नवीन इंडिव्हिज्युअल मध्ये फॉर्म होणार, म्हणजे नवीन ईस्ट मध्ये फॉर्म होणार. यालाच काय म्हणणार आपण? बडिंग म्हणणार आहे. कळलं? नंतर फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये होतं? तर स्पॅरोगॅरामध्ये होतं. स्पॅरोगॅरा काय आहे? एक थॅलोफाइट्स आहे, एक अल्गी आहे. अल्गीमध्ये काय आहे? कसे आहे? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. स्पायरोगॅरा कशी आहे? एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, अल्गी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतो? ही जी स्पॅरोगॅरा आहे ती काय होते? ब्रेक होते. 2 पार्टमध्ये ब्रेक होते. आणि जे सेपरेट झालेले 2 पार्ट्स आहेत, याच्यापासून एक नवीन 2 स्पॅरोगॅरा फॉर्म झालेले आहेत. एक स्पॅरोगॅरा होता, तो ब्रेक केला आपण मधातून. 2 स्पॅरोगॅरा फॉर्म झाले आणि बरोबर कोणत्या प्रोसेस थ्रू? फ्रॅगमेंटेशन प्रोसेस थ्रू. म्हणजेच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ब्रेक इनटू फ्रॅगमेंट्स अँड ईच फ्रॅगमेंट्स ग्रोज इनटू न्यू इंडिव्हिज्युअल. त्याचं एक्झाम्पल आहे स्पायरोगॅरा. समोर स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन कशामध्ये दिसणार आपल्याला? क्लायमॅडोमोनासमध्ये आहे. हा एक क्लायमॅडोमोनास आहे. याला काय म्हणणार आपण? झूस्पोरेंजियम. झूस्पोरेंजियम त्याच्यामध्ये काय असणार? भरपूर सारे आपल्याला काय दिसणार आहेत? क्लायमॅडोमोनास दिसणार, झूस्पोर दिसणार आहेत. ते कसे असणार? मोडाईल असणार. जेव्हा अशी कुठल्या प्रकारची कंडिशन येते, जेव्हा काय करणार? हे झूस्पोर्स काय होतात? झूस्पोरेंजियम काय होणार? ब्रेक होणार आणि त्याच्यामधून काय बाहेर निघणार आहेत? भरपूर सारे ज्यूस फोर्स फॉर्म बाहेर निघणार आहेत आणि ते कसे असणार आहेत? मोटाईल असणार आहेत. कोणामध्ये दिसतं आपल्याला? क्लायमॅडोमोनासमध्ये. नंतर बायनरी फ्युजन. बाय मीन्स टू. कसे? 2 सारख्या भागामध्ये काय होणार? ते डिवाइड होणार. वन सेल डिवाइड्स इक्वली इंटू 2 ऑर्गॅनिझम्स. त्यालाच काय म्हणणार आपण? बायनरी फ्युजन. असा ऑर्गॅनिझम आहे जो कसा होणार? डिवाइड होणार इक्वल इंटू 2 ऑर्गॅनिझम्स. त्याला काय म्हणणार आपण? बायनरी फ्युजन. एक्झाम्पल आहे क्लोरेला, डायटम्स आणि क्लायमॅडोमोनास. हा काय आहे? एक ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे. तो कशामध्ये? 2 सारख्या भागामध्ये काय झाला? डिवाइड झाला. कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन झालं इथे? बायनरी फ्युजन झालं. नंतर आता स्पेशल स्ट्रक्चरमध्ये काही इंडिव्हिज्युअल्स फॉर्म होतात, जसं की स्पेशल मायक्रोस्कोपिक फॉर्मेशन होतात. मायक्रोस्कोपिक फॉर्मेशन म्हणजे आपल्याला काय मायक्रोस्कोपतून बघावं लागेल त्यांना. कोनिडिया फॉर्मेशन कोणामध्ये दिसतं आपल्याला? पेनिसिलियममध्ये दिसतं. नंतर जेमा फॉर्मेशन दिसतं आपल्याला मर्कॅन्शियामध्ये. ठीक आहे. इत्यादी प्रकारचे आपण काय पाहिलेले आहेत? असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू फॉर्म झालेले इंडिव्हिज्युअल पाहिलेले आहेत. समोर आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हायर प्लांट्स. आता आपण लोअर प्लांट्स पर्यंत पाहिलं होतं. आतापर्यंत सगळे इंडिव्हिज्युअल पाहिले आपण कसे होते? लोअर पाहिले होते. आता आपण हायर प्लांट्स बघ. आता आपण हायर प्लांट्सकडे बोलूया. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स. हायर प्लांट्समध्ये कशा कशा प्रकारे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं इन हायर प्लांट्स. प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू देअर व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. आता मी सांगितलं तुम्हाला की व्हेजिटेटिव्ह पार्ट्स कोणते आहेत प्लांटचे? तर स्टेम, लिव्ज अँड रूट्स. तर त्याच्या थ्रू जर नवीन इंडिव्हिज्युअल्स फॉर्म झालेले असते त्याला काय म्हणणार आपण? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तर कोणते आहेत? पहा, ही स्लाइडमध्ये आपल्याला दिसत आहे नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे लीफ प्रोपगेशन, दुसरं आहे रूट प्रोपगेशन, तिसरं आहे स्टेम प्रोपगेशन. लीफ प्रोपगेशन म्हणजेच एक्झाम्पल आहे त्याचं ब्रायोफायलम, कॅलनकोया अँड बेगोनिया. याच्यामध्ये काय होतं? लीफ मधच्या मार्जिनवर काय दिसतं आपल्याला? काही आउटग्रोथ झालेली दिसते आणि त्या आउटग्रोथ थ्रू काय होतं? आपल्याला नवीन प्लांट्स फॉर्म झालेले दिसतात. दुसरं आहे रूट प्रोपगेशन. एक्झाम्पल आहे स्वीट पोटॅटो, ॲस्पॅरॅगस, दहालिया. नंतर स्टेम प्रोपगेशन आहे. एक्झाम्पल आहे टर्मरिक, पोटॅटो अँड ओनियन. एक्झाम्पल आहेत रूट स्टेम प्रोपगेशनचे. समोर सेम स्लाइड आहे. नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन डेफिनेशन काय पहा. प्लांट नॅचरली रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू देअर नॉन रिप्रोडक्टिव्ह व्हेजिटेटिव्ह पार्ट्स बायपासिंग द फ्लावरिंग इंटायरली. सुरुवातीला आपल्याला माहित आहे फ्लावरिंग प्लांट्स, हायर प्लांट्समध्ये कुठल्या प्रकारचं रिप्रोडक्शन होतं? तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. कशा थ्रू? जेव्हा जे मेल आणि फिमेल गॅमेट्स आहेत ते जेव्हा फ्यूज होतील तेव्हाच काय होईल? हायर प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन होईल. पण काय होतं? हे जे
या प्रोसेसला म्हणजे गॅमेट्स फ्यूज होऊन रिप्रोडक्शन होतं, या रिप्रोडक्शनला बायपास करून एक नवीन रिप्रोडक्शनची प्रोसेस यांनी काय केलेली आहे, डेव्हलप केलेली आहे. तर मग कोणा थ्रू? प्लांट्स नॅचरली रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू देअर नॉन रिप्रोडक्टिव्ह व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. यांना असं काय म्हटलेलं आहे? रूट स्टेम अँड लिव्ज आहे. यांना काय म्हटलेलं आहे? नॉन रिप्रोडक्टिव्ह व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? कारण की आपल्याला माहित आहे जे सेक्शुअली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते कोणते आहेत? फ्लावर आहे. फ्लावरमध्येच काय पाहायला मिळतं आपल्याला? प्लांट्सचे मेल आणि फिमेल्स हे पार्ट्स पाहायला मिळतात. मग जे रूट्स आहे, जे स्टेम आहे, रूट्स आहे आणि लीफ आहेत, हे कसे आहेत? नॉन रिप्रोडक्टिव्ह व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत. बरोबर. याच्या थ्रू जर या 3 ऑर्गन थ्रू जर नवीन इंडिव्हिज्युअलची फॉर्मेशन होत असेल, त्याला काय म्हणणार आपण? नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणणार. ठीक आहे. आता पाहणार आपण नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन बाय स्टेम. नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन बाय स्टेम थ्रू जर काही गोष्टी होत असतील, कशा होणार? रायझोम आपण पाहिलेला आहे. एक्झाम्पल आहे त्याचं टर्मरिक अँड जिंजर. याच्यामध्ये काय होणार? होरिझॉन्टल अंडरग्राऊंड ग्रोथ होणार यांची. जेव्हा आपण या बर्ड्सना काय करणार? मातीमध्ये सो करणार, त्याच्यामध्ये होरिझॉन्टल कशा म्हणजे आडवी ग्रोथ होणार. होरिझॉन्टल अंडरग्राऊंड ग्रोथ होणार. कशामध्ये? एक बर्डची ग्रोथ होणार. त्याला काय म्हणणार आपण? रायझोम. दुसरा आहे ट्यूबर. त्याचं एक्झाम्पल आहे पोटॅटो. पोटॅटोवर काय दिसणार आपल्याला? सोलन स्टेम बेस विथ डिस्टिंक्टिव्ह व्हेजिटेटिव्ह आईज. काही बर्ड्स आलेले दिसतील आपल्याला. हे पोटॅटो आहे. काही दिवस जर आपण त्याला आपण काय केलं, भाजी केली नाही त्याची, घरावर दिसत ठेवून दिले, त्याच्यामध्ये काय देतात आपल्याला? कोंब आलेले दिसतात. ते कोंब जर आपण काय केले, सॉइलमध्ये जर सो केले, तर काय होणार? त्याच्यापासून एक नवीन प्लांटची काय करणार? निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. नंतर आहे बल्ब. बल्बचं एक्झाम्पल आहे ओनियन. ओनियनमध्ये इथे सेंटरमध्ये फ्लेश इज स्केली लीव्ह स्टोरिंग एनर्जी फॉर न्यू शूट्स. शूट म्हणजे वरचा भाग, रूट्स म्हणजे खालचा भाग असतो. फ्लेश इज स्केली लिव्ज. स्केली लिव्ज म्हणजे पाकळ्या आहेत. कशाच्या? कांद्याच्या पाकळ्या आहेत. त्या कांद्याच्या पाकळ्यामध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक ग्रोथ झालेली दिसते. कशाची? न्यू शूटची. नंतर रनर्स आहेत. रनर्स एक्झाम्पल आहे ग्रास, स्ट्रॉबेरी आहे. रनर्स म्हणजे काय म्हटलंय त्यांना? कारण ते जमिनीवर आडवे जमिनीवर झालेले काय पसरलेले असतात जमिनीवर, त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे? रनर्स म्हटलेलं आहे. यांची ग्रोथ कशी होते? होरिझॉन्टल, क्रिपिंग अँड अबाव ग्राउंड स्टेम. कसं स्टेम आहे? अबाव ग्राउंड स्टेम आहे. हे चारही एक्झाम्पल कशाचे आहेत? स्टेमचे एक्झाम्पल आहेत. प्रोपोगेशन बाय स्टेम. रायझोम आहे, एक्झाम्पल टर्मरिक जिंजर. ट्यूबर आहे, एक्झाम्पल आहे पोटॅटो. नंतर बल्ब आहे, एक्झाम्पल आहे ओनियन. आणि रनर आहे, एक्झाम्पल आहे ग्रास अँड स्ट्रॉबेरी. व्हेजिटेटिव्ह नॅचरल प्रोपोगेशन पाहिलेलं आहे आपण स्टेमचं. नेक्स्ट प्रोपोगेशन बाय लिव्स. एक्झाम्पल, हे एक लीफ आहे. कशाचं आहे? ब्रायोफायलमचं लीफ आहे. मेकॅनिझम कशी होते? कसं होतं ब्रायोफायलममध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन बाय लीफ? तर फुल्ली फंक्शनल मिनी प्लांटलेट्स डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम द मार्जिन्स ऑफ intact parent leaves. Once mature, they drop to the soil to roots independently. काय होतं? एक मिनी प्लांटलेट्स आहे. मिनी प्लांटलेट्स म्हणजे एक प्लांट छोटंसं ब्रायोफायलमचं. हे डेव्हलप होतं. कशामध्ये डेव्हलप होतं? डायरेक्टली फ्रॉम मार्जिन्स. हे लीफ आहे, हे लीफ आहे. या लीफच्या मार्जिन्स आहेत. या प्रत्येक मार्जिन्स पासून एक काय झालेलं दिसतं आपल्याला? प्लांटलेट्स फॉर्म झालेले दिसतात. काय झालेलं दिसतं आपल्याला? मिनी प्लांटलेट्स. हे एक प्लांटचं लीफ आहे. लीफच्या मार्जिन पासून, प्रत्येक मार्जिन पासून आपल्याला काय पाहायला मिळतं? एक मिनी प्लांटलेट्स फॉर्म झालेलं दिसतं. एकदा एकदा काय काय झालं? ते एकदा या मार्जिनवरती मॅच्युअर झाले. प्रत्येक प्लांटलेट जेव्हा काय झाले, या मार्जिनवर काय झाले, एकदा का मॅच्युअर झाले, तेव्हा काय करतात? ते या मार्जिनवरून गळून पडतात खाली. या लीफ पासून ते काय करतात? गळून पडतात खाली. यांना रूट फॉर्म झालेले असतात. आणि एकदा का ते गळून खाली पडले, जमिनीवर पडले, की जमिनीवरून काय होतात? त्यांची पुन्हा ग्रोथ व्हायला लागते. यालाच काय म्हणतो आपण? नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन बाय रूट्स. बॉटॅनिकल एक्झाम्पल आहे. कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत त्याचे? ब्रायोफायलम अँड कोलंको अँड बेगोनिया. हे 3 एक्झाम्पल्स आहेत कशाचे? नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन बाय लीफचे. समोर आता पाहणार आहे नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन बाय रूट्स. 2 पाहिले आतापर्यंत, स्टेम अँड काय पाहिलं आपण? लीफ पाहिले. आता रूट्स पाहणार आहे. रूटमध्ये याची मेकॅनिझम कशी आहे? द डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हेंटिशियस बर्ड्स ऑन सोलन अँड फ्लेशी रूट्स कॅपेबल ऑफ जनरेटिंग एंटायरली न्यू शूट्स. हे काय? रूट आहे. रूट्सचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे, स्वीट पोटॅटो आहे.
स्वीट पोटॅटोच्या मध्ये जर आपण त्यांना काय केलं, आपण जमिनीमध्ये टाकलं, तर त्यांच्या कशामधून, त्या फ्लेशी रूट्स पासून, फ्लेशी रूट कोणते आहेत, स्वीट पोटॅटो आहे, त्याच्यामधून काय होतं, नवीन शूट्स फॉर्म झालेले दिसतात आपल्याला. हे काय अं, हे रताळे आहेत. रताळे म्हणजे स्वीट पोटॅटो. यांच्यामधून काय झालेलं दिसतं आपल्याला, आउटग्रोथ झालेली दिसते. कोणाची, शूट पासून, एक शूटची म्हणजे प्लांटलेटची काय झालेली दिसते, ग्रोथ झालेली दिसते. ग्रोथ झाली की नवीन प्लांट्स फॉर्म होणार. यालाच काय म्हणणार आपण, प्रोपोगेशन बाय रूट्स इन स्वीट पोटॅटो. समोर झाले 3 पाहिले आपण. नॅचरल मेथड पाहिली आपण सुरुवातीला, त्याच्यामध्ये नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन पाहिले आपण, रूट, स्टेम अँड लिव्स मध्ये. आता पाहणार आपण आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. नॅचरल झालं, आता पाहणार आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. कॉन्टेक्स्ट काय, ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर एक्सप्लॉइट नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोडक्शन टू मल्टिप्लाय फ्रेश स्टॉक्स अँड प्रोपोगेट डिझायर्ड व्हेरायटी. ॲग्रिकल्चरमध्ये किंवा हॉर्टिकल्चरमध्ये जर आपल्याला डिझायर्ड व्हेरायटीचे काही नवीन प्लांट्स रिप्रोड्यूस करायचे असतील, तर आपल्याला आर्टिफिशियल मेथड्स वापरून आपल्याला काय करावं लागतील, नवीन प्लांट्स रिप्रोड्यूस करावे लागतील. तर कुठल्या कुठल्या असे मेथड्स आहेत आर्टिफिशियली, ज्याच्या थ्रू आपण काय करणार आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन करणार आहे. तर पहिली मेथड आहे कटिंग, दुसरी मेथड आहे लेअरिंग, तिसरी मेथड आहे ग्राफ्टिंग, आणि चौथी मेथड आहे टिश्यू कल्चर. ह्या गोष्टी आपण आधीच सुरुवातीला वर मेन्शन केल्या होत्या, त्या आता आपण थोडक्यात पाहणार आहे. कटिंग, कटिंगमध्ये काय करणार आपण, रूटिंग अ सेवर्ड स्टेम, लीफ अँड रूट पीस. काय करणार आपण, रूटिंग अ सेवर्ड स्टेम, स्टेम असेल किंवा लीफ असेल, नंतर रूट, रूटचा पीस असेल, त्यांना काय करणार आपण, कट करणार. आणि दुसरीकडे काय करणार आपण, त्यांना मातीमध्ये हे करणार. आपण घरीच काही प्रयोग केलेले असतील, की कुठली एखादी झाडाची फांदी आणली आणि आपण ती जमिनीमध्ये लावली, नवीन एक प्लांट्स फॉर्म झालं, त्यालाच काय म्हणणार आपण, कटिंग करणार. काही झाडांचे आपण लीफ सुद्धा डायरेक्टली खाली लावून काय करू शकतो, नवीन प्लांट्स फॉर्म करू शकतो. तसेच नवीन काही रूट्स आहेत, काही मुळं आहेत, जर आपण डायरेक्टली मुळं आणून जर आपल्या मातीमध्ये लावले, तरी सुद्धा ते प्लांट्स काय होतात, त्यांची वाढ होऊन जाते. यांनाच काय म्हणणार आपण, कटिंग म्हणणार. नंतर लेअरिंग, लेअरिंग म्हणजेच काय होणार, बेंडिंग ऑफ फ्लेक्झिबल ब्रांचेस टू द सॉइल टू फोर्स रूटिंग. काय होणार, हे एक प्लांट आहे, तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल, हे एक प्लांट्स आहे, याची जी फांदी आहे ती आपण काय केली, अशी वाकवली खाली, बरोबर, अशी वाकवली, आणि त्यांना काय केलं, असं बांधून घेतलं इथे, आणि याच्यापासून काय फॉर्म झाले, रूट्स फॉर्म झाले, आणि या रूट्सपासूनच काय झाले, नवीन प्लांटची फॉर्म झालं. त्यालाच काय म्हणणार आपण, लेअरिंग. म्हणजेच साईडमध्ये असलेलं झाड, त्याचं काय करणार आपण, फांदी वाकवणार कोणामध्ये, एका समांतर आपल्या जमिनीमध्ये, त्याच्यापासूनच काय होणार, रूट्स फॉर्म होणार खाली, आणि त्याच्यापासून नवीन प्लांटची निर्मिती होणार. त्याला काय म्हणणार आपण, लेअरिंग. नंतर ग्राफ्टिंग, ग्राफ्टिंग ही जी प्रोसेस आहे आपण पाहिलेली आहे, आपण घरी केलेली सुद्धा आहे. म्हणजेच सर्जिकली जॉईनिंग पार्ट्स ऑफ टू डिस्टिंक्ट प्लांट्स टू ग्रो ॲज वन. आपण काय केलं, दोन वेगवेगळे प्लांट्स काय केले, एकमेकांना जोडले, बरोबर, आणि त्याच्यापासून एक नवीन प्लांट्स फॉर्म केलं. नंतर आहे टिश्यू कल्चर, त्यालाच काय म्हणणार, मायक्रो प्रोपोगेशन. ही गोष्ट सुद्धा आपण पाहिलेली आहे. काय करणार आपण याच्यामध्ये, ग्रोईंग आयडेंटिकल प्लांटलेट्स फ्रॉम टायनी टिश्यू सॅम्पल्स इन स्टराईल लॅब कंडिशन. चांगल्या लॅब कंडिशनमध्ये आपण काय करणार, प्लांटचे काही टिश्यू घेणार, आणि त्या टिश्यू पासून आपण काय करणार, नवीन प्लांटची निर्मिती करणार आहे, बरोबर. हे बघा, याच्यामध्ये दिलेलं तुम्हाला एका पेट्रो डिशमध्ये काय घेतलं, टिश्यू घेतले होते, त्या टिश्यूमधून आपण काय केलं, नवीन प्लांट्स काय केलं, फॉर्म केले, आणि हे नवीन झालेले प्लांट्स भरपूर सारे काय करणार आपण, मातीमध्ये लावणार, आणि ते नवीन प्लांट्स तयार होणार त्याच्यापासून. समोर आता काही एक्झाम्पल्स आहेत क्लोनल प्रोपोगेशनचे. आता असेक्शुअल प्रोडक्शन पाहत आहे, त्याच्यामध्ये आपण काय फॉर्म करणार आहे, क्लोन्स फॉर्म करणार आहे, डिक्टो आयडेंटिकल दिसणारे क्लोन्स फॉर्म केलेले आहेत. तर काही कॉमन एक्झाम्पल्स आहेत क्लोनिंग प्रोपोगेशनचे. पहिला आहे रोज, रोज आहे गुलाबाचं झाड, याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतोय, प्रोपोगेशन वाया स्टेम कटिंग अँड ग्राफ्टिंग. गुलाबाच्या झाडाची आपण कटिंग सुद्धा करतोय, कट लावून डायरेक्ट झाडामध्ये आपण काय करणार, झाडाचं काय करणार, मातीमध्ये लावून आपण गुलाबाचे झाड वाढवू शकतो, किंवा गुलाबाच्या झाडाला दुसऱ्या झाडाच्या खंटीवर आपण काय करू, ग्राफ्ट करू शकतो. ही सुद्धा गोष्ट आपण काय करू शकतो, गुलाबाच्या झाडासोबत करू शकतो. नंतर शुगर कन सोबत जे ऊस आहे, ऊसासोबत काय करणार आपण, मायक्रो प्रोपोगेट वाया स्टेम कटिंग. जे ऊसाचं झाड आहे त्याचे आपण काय करणार, स्टेमचे बर्ड्स आहेत ते कट करणार, आणि त्याच्यापासून काय करणार, नवीन ऊसाचे झाड फॉर्म करणार आहे. नंतर जास्मिन, जास्मिनला काय करणार, लेअरिंग करणार त्यांची. जास्मिनचे झाड आहे, त्याची फांदी जर आपण अशी वाकवली,
आणि त्यांना काय केलं, जमिनीच्या लेवलपर्यंत जर आपण त्याला वाकवून ठेवलं असं, त्याच्यापासून खालून मुळे मुळे यायला सुरुवात होणार आणि त्याच्यापासून नवीन जॅस्मिनचं झाड आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंतर बनाना, बनानामध्ये प्रोपोगेटेड थ्रू रायझोम ऑर सकर्स. त्याच्यामध्ये बनानामध्ये काय दिसणार, काय करतो आपण, वाया रायझोम्स अँड सकर्स सीडलेस जे आपले बनानाज आहेत त्याच्यामध्ये सीडलेस बनानाज फॉर्म करू शकतो. नंतर पोटॅटोज आहे, पोटॅटो प्रोपोगेटेड वाया ट्यूबर्स. पोटॅटोज जे ट्यूबर्स आहेत त्याच्यापासून आपण काय करतो, पोटॅटोज फॉर्म करू शकतो. एवढ्या एक्झाम्पल्स आहेत आपल्या कशाचे, क्लोनल प्रोपोगेशनचे, त्याच्या थ्रू आपण काय करतो, असेक्शुअल मेथड थ्रू नवीन क्लोनचे फॉर्मेशन करतो. समोर एक स्लाइड दिलेली आहे, हे आपण सगळ्या आधीच डिस्कस केलेलं आहे सगळं. डीप डाईव्ह ग्राफ्टिंग कशी केलेली जाते पहा. सुरुवातीला पहिली स्टेप आहे प्रिपेअरिंग अ कम्पॅटेबल कट. एका समजा हे कशाचं झाड आहे, हे गुलाबाचं झाड आहे. गुलाबाची खंडी आपण काय केली आहे, कट केलेली आहे. कट करून एवढी एक पार्ट घेतलाय आपण आणि या दुसऱ्या झाडावर काय केलेलं आहे, त्याला इम्प्लांट केलं, आपला ग्राफ्ट केलेला आहे. दुसऱ्या झाडावर सुद्धा एक थोडासा खचका पाडून ठेवायचा आणि हे जे कट केलेलं आपण प्लांट आहे ते याच्यामध्ये असं ग्राफ्ट करून टाकायचं. नंतर त्याला बांधून ठेवायचं, व्यवस्थित बांधून ठेवायचं. इथं जॉईनिंग केलं आपण. कॅम्बियम म्हणजे कॅम्बियम अशी एक लेअर असते वस्क्युलर बंडलमध्ये, जी काय करते, एकमेकांना जर ती मिळाली तर काय होतं, दोघांचे टिश्यूज एकमेकांमध्ये फ्यूज होतात. नंतर तेच कॅम्बियम एकमेकांसोबत जर फ्यूज करायचे असतील आपल्याला, ते पक्क बांधून ठेवावं लागेल. बाइंड टाईटली टू ग्रो ॲज वन. दोन प्लांट्स एकत्र वाढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्या दोन गोष्टी आहेत. कोणत्या, स्टॉक अँड सिऑन. स्टॉक म्हणजे काय, हे जे खालचं देठ म्हणू आपण त्याला. आधीचं प्लांट, ज्या प्लांटमध्ये आपण दुसरं प्लांट इम्प्लांट करतोय त्याला म्हणून आपण स्टॉक. अँड सिऑन, सिऑन म्हणजे एक दुसरं कट करून प्लांट आपण त्याच्यामध्ये जे लावत आहे, क्राफ्ट करत आहे, त्याला काय म्हणणार आपण, सिऑन. द स्टेम पार्ट कंटेनिंग मोर दॅन वन बर्ड जॉईनिंग टू द स्टॉक. ठीक आहे, अशा थ्रू आपल्याला काय करतो, आपण ग्राफ्टिंग करतोय. सेम स्लाइड आहे, हे नंतर तुम्ही पाहून घ्या. आता ही एक स्लाइड आहे, ही पहा, अ वल्नरेबिलिटी ऑफ युनिफॉर्मिटी. वल्नरेबिलिटी ऑफ युनिफॉर्मिटी म्हणजे काय, सुरुवातीला जर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन ही असेक्शुअल मेथड आहे, तर असेक्शुअल मेथड थ्रू आपण म्हणतो क्लोन्स फॉर्म करतो. तर अशा कोणत्या प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या की ड्रॉबॅक्स म्हणून आपण, की असेक्शुअल प्रोडक्शन थ्रू फॉर्म झालेले जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत. तर इव्होल्युशनरी स्टॅग्नेशन. असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू फॉर्म झालेले जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे कुठल्याच प्रकारचं जेनेटिक व्हेरिएशन येत नाही. जेनेटिक व्हेरिएशन नाही आलं त्याच्यामध्ये इव्होल्युशन होणार आहे का, नाही होणार आहे. म्हणजे यांचं इव्होल्युशन इथे काय होऊन जाईल रे, थांबून जाईल. म्हणजे स्टॅग्नेशन एक प्रकारची एक स्टेट येऊन जाईल, स्टॅग्नेशन स्टेट, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची आपल्याला काय दिसत नाही, लेअर दिसत नाही, किंवा कुठल्याच प्रकारचा ग्राफ वर गेलेला दिसत नाही किंवा खाली गेलेला दिसत नाही. तर एक स्टॅग्नंट एक स्टेट येऊन जाते, त्याच्यामध्ये स्पीसीज यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं इव्होल्युशन आपल्याला पाहायला मिळत नाही. तर complete lack of genetic variation limits the specific evolutionary progress over time. दुसरा आहे pathogen susceptibility. काय आहे पहा, because of clones share identical immune system, disease can spread rapidly and decimate an entire crop population. ठीक आहे, तर एक शेत आहे, समजा 1 एकर शेत आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलं, असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू काही प्लांट्स ग्रो केले, काही प्लांट्स लावले. समजा त्या पिकावर काही जर काही एखाद्या रोगाचा, काय एखाद्या डिसीजचा जर प्रादुर्भाव झाला, समजा एक रोगराई आली त्या शेतावर, एका एकराच्या शेतावर, तर काय होईल, एका जर प्लांटला जर तो रोग झाला तर काय होणार, तो स्प्रेड होईल सगळ्याच प्लांटमध्ये तर काय होईल, एका एकराच्या पूर्ण स्प्रेड होऊन जाईल. का, कारण तो डिसीज जर एका प्लांटला झाला दुसऱ्या प्लांटला होईल. का होईल, कारण की दुसऱ्या प्लांटचं जे जेनेटिक कंटेंट आहे ते सेम असणार आहे पहिल्या प्लांटचं, बरोबर. पहिल्याच प्लांटचं नाही तर जेवढेही प्लांट्स आपण ग्रो केलेले आहेत त्या सगळ्या प्लांटचं जेनेटिक व्हेरिएशन कसं असणार आहे, व्हेरिएशन असणार आहे, त्याच्यामध्ये नसणार आहे. जेनेटिक व्हेरिएशन नसल्यामुळं तो डिसीज काय होणार, सगळ्या प्लांटमध्ये पसरून जाणार आहे. जर त्याच एका एकराच्या शेतामध्ये जर त्या प्लांटमध्ये जेनेटिक व्हेरिएशन असतं तर काय झालं असतं, तर काही प्लांटमध्ये डिसीज झाला असता, काही प्लांट्समध्ये झाला नसता. कारण जेनेटिक व्हेरिएशन असल्यामुळं काही प्लांट्स काय करू शकतात, स्वतःमध्ये इम्युन सिस्टीम काय करतात, ग्रो करून अँटीबॉडीज फॉर्म करून काय करतात, त्या डिसीजच्या अगेन्स्ट काय करू शकतात, फाईट करू शकतात. पण इथं कुठल्याच प्रकारचं जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला दिसत नाही असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू तयार झालेल्या प्लांट्समध्ये. त्याच्यामुळे जर एक प्रकारचा जर कुठल्या प्रकारचा डिसीज या प्लांट्समध्ये जर आला तर काय होईल, पूर्ण पॉप्युलेशनच काय होऊन जाईल, डेसिमेट होऊन जाईल, म्हणजेच नष्ट होऊन जाईल, बरोबर. तिसरं, रिड्यूस ॲडॅप्टेबिलिटी.
हे पण सुद्धा आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, की अशा प्रकारचे प्लांट्स यांच्यामध्ये काय होतात, ॲडॅप्टेबिलिटी नावाची गोष्ट कशी होऊन जाते, कमी होऊन जाते. म्हणजेच क्लोन आहेत. क्लोन पॉप्युलेशन हॅव अ सेव्हिअरली रिड्यूस ॲबिलिटी टू सर्व्हाइव्ह सडन एन्व्हायरमेंटल क्लायमेट चेंजेस. जसं की क्लायमेटमध्ये कुठल्या-कुठल्या प्रकारचे चेंजेस होऊ शकतात. जसं की उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये भरपूर सारं ऊन पडतं. जर अशी एखादी स्पीसीज आहे, ज्याच्यामध्ये त्यांना जर खूप कमी प्रमाणात ऊन लागत असेल, पण आता उन्हाळ्यात खूप जास्त प्रमाणात ऊन आहे. मग जेनेटिक कंटेंट सारखाच आहे. त्यांची सर्व्हाइव्ह करण्याची कॅपेबिलिटी सारखीच आहे. बरोबर? ऊन कमी लागतं, भरपूर ऊन येते आता. त्याच्यामुळं कुठल्याच त्या पॉप्युलेशनमध्ये कुठल्याच प्रकारचं जे पॉप्युलेशन आहे, ते जिवंत राहील का? नाही राहणार आहे. आता पाऊस पडतोय, भरपूर सारा पाऊस पडतोय. अशी पॉप्युलेशन ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं त्यांना. पण आपण आता पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात काय करतोय, पाणी देतोय. ती जगणार आहे का? नाही जगणार आहे. कारण की सगळ्यांची जी कॅपेबिलिटी आहे, सर्व्हाइव्ह करण्याची ती विषय सारखेच आहे. जर जेनेटिक व्हेरिएशन असतं त्याच्यामध्ये, तर काही प्रमाणात काही प्लांट्स काय करत असतात, त्यांनी स्वतःला काय केलं असतं, वेगळं करून स्वतःमध्ये एक चेंज घडवून आणला असता. कशा थ्रू? इव्होल्यूशन थ्रू म्हणू शकतो आपण. नंतर काय होईल? या दोघांचे इफेक्ट काय होईल? प्लांट्स काय होतील? मरून जातील, सुकून जातील आणि मरून जातील. त्यालाच काय म्हणतो आपण? रिड्यूस ॲडॅप्टेबिलिटी. या 3 प्रकारच्या गोष्टी आहेत. ते काय होतात? वल्नरेबल आहेत. वल्नरेबल म्हणजे काय? प्लांट्सला धोकादायक आहेत. इव्होल्युशनरी स्टॅग्नेशन येऊन जाईल. नंतर पॅथोजन ससेप्टिबिलिटी त्यांच्यामध्ये येऊन जाईल आणि रिड्यूस ॲडॅप्टेबिलिटी होऊन जाईल. नंतर ही एक स्लाईड आहे. याच्यामध्ये आतापर्यंत या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टीचा आपण अभ्यास केलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण एकदम शॉर्टमध्ये या स्लाईडमध्ये दिलेल्या आहेत. तर पहा, पहिली ईस्ट अँड प्रोटोप्लाझम. सुरुवातीला काय दिलेले आहेत? ऑर्गॅनिझम किंवा प्लांट दिलेले आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपण? रिप्रोडक्शनची मेथड दिलेली आहे आणि कॅटेगरी दिलेली आहे त्या प्लांटची. पहिली आहे ईस्ट अँड प्रोटोसिफॉन. यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं रिप्रोडक्शन होतं? तर बडिंग होतं आणि ऑर्गॅनिझम कोणत्या प्रकारचं आहे? लोअर ऑर्गॅनिझम. नंतर स्पॅरोगॅरा आहे. स्पॅरोगॅरा काय आहे? एक प्रकारचं मी तुम्हाला म्हटलं होतं अल्गी आहे. यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं रिप्रोडक्शन होतं? फ्रॅगमेंटेशन होतं. नंतर लोअर ऑर्गॅनिझम्स. कॅटेगरी कोणती आहे? लोअर ऑर्गॅनिझमची आहे. नंतर क्लायमॅडोमॉनस. क्लायमॅडोमॉनस आहे. कुठल्या प्रकारचं रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये? स्पोर अँड फ्युजन होतं. स्पोर फॉर्मेशन होतं आणि फ्युजन होतं. कॅटेगरी कोणती आहे? लोअर ऑर्गॅनिझमची कॅटेगरी आहे. नंतर स्वीट पोटॅटो अँड दहालिया. स्वीट पोटॅटो अँड दहालिया यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं रिप्रोडक्शन होतं? रूटचं मायक्रो प्रोपगेशन होतं. नंतर नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनची कॅटेगरी आहे. नंतर पोटॅटो, ओनियन अँड टर्मरिक यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं रिप्रोडक्शन होतं? कशामध्ये थ्रू? स्टेम थ्रू यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. कॅटेगरी कोणत्या प्लांटची आहे? नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्लांटची कॅटेगरी आहे. नंतर ब्रायोफायलम अँड बेगोनिया यांच्यामध्ये लिव्स थ्रू काय होतं? रिप्रोडक्शन होतं अँड कॅटेगरी आहे नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनची. नंतर रोज, ॲपल अँड पियर. रोज, ॲपल अँड पियर हे एक एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आहेत. यांच्यामध्ये आपण काय करतो? यांची ग्राफ्टिंग करतो. कोणत्या मेथड थ्रू? ग्राफ्टिंग थ्रू. कॅटेगरी कोणती आहे? आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनची कॅटेगरी आहे. नंतर सॅन्सिवेरिया अँड ब्लॅकबेरी यांच्यामध्ये आपण काय करतो? रिप्रोडक्शन कोणती मेथड वापरतो? कटिंगची अँड कॅटेगरी आहे इथं आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची. बरोबर? ठीक आहे? कळलं? हा टेबल हा आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर तुम्ही काय करा, रिव्हिजनसाठी या टेबलचा तुम्ही काय करू शकता? वापर करू शकता. ठीक आहे? तर सुरुवातीला आपण कशापासून सुरुवात केली होती? असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू आपण काय केलं होतं? असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन हे एकमेकांपासून कसे वेगवेगळे आहेत ते पाहिलं होतं. सिंगल पॅरेंट आहे, इकडे टू पॅरेंट आहे. नो फ्युजन ऑफ गॅमेट्स, इथं फ्युजन ऑफ गॅमेट्स फर्टिलायझेशन होतं. नंतर जेनेटिक हे कशात क्लोन्स असतात, आयडेंटिकल असतात. इथं जेनेटिक व्हेरिएशन दिसून येतं म्हणून डिसिमिलर ऑर्गॅनिझम्स आहेत. ॲनाटॉमिकल ऑरिजिन कसं आहे? व्हेजिटेटिव्ह पार्ट्सपासून आहे. रूट, स्टेम आणि लिव्स आणि फ्लोरल वोल्स येतील सेल लागतात आपल्याला फ्लॉवर्समध्ये. मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आपल्याला पाहायला मिळतात. कॅलिस, करोला, अँड्रोशम, गॅनोशम इत्यादी गोष्टी आपण आता या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण इन डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, कोणत्या पद्धतीने होतं, इन डिटेलमध्ये आपण सुरुवातीला पाहिलेल्या त्या 3 स्टेप्स आहेत. प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अँड पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. हे सगळे इव्हेंट्स आपण काय करणार आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या इन डिटेलमध्ये बघणार आहे. ठीक आहे. थँक यू.